शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली नाही असं बोललो नाही. भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण. कोणालाही कोणाची राजकीय गरज उरलेली नाही, जाधवांचा टोला. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरेंची शिवसेना विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार. मुंबईत हिंदीपेक्षा मराठी शाळांचा टक्का घसरला. हिंदी माध्यमांच्या तुलनेत पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी. मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाच्या 2023-24च्या आकडेवारीतून धक्कादायक बाब समोर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट. बीड प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना भेटीमुळे संशय कल्लोळ. संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश. कृष्णाच्या नावावर 5 वाहने तसेच धारूर केजमध्ये बँक खाते. मुंबईत पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद. रूपम शोरूमच्या मॅनेजरची मराठी ग्राहकांना हिंदी किंवा गुजरातीत बोलण्यासाठी जबरदस्ती. ठाकरेंच्या शिवसेनेने समज दिल्यानंतर मागितली माफी. शरद पवारांचे निकटवर्तीय माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का. रामलल लकीचंद ज्वेलर्सची 1,69,00,00,000 मालमत्ता ईडीकडून जप्त. स्टेट बँकेकडून घेतलेल्या 525 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी कारवाई. नागपुरात स्फोटके बनवण्याच्या कंपनीत स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू. डोरली गावाजवळ असलेल्या कंपनीत ब्लास्ट. छावा सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. 2 दिवसात जमावला 72 कोटींचा गल्ला. छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा दाखवणारा सिनेमा पाहण्यासाठी लोकांची गर्दी. दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी. 18 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर. चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती स्थापन.